तर आज आहे संडे. स्किनला पॅम्पर करण्याचा ऑफिशियल डे. आठवडाभर वेळ मिळत नाही आणि माझी स्किन थोडी ड्राय आहे, तर विंटर सीझनमध्ये आणखीन ड्राय होते. तर त्यासाठी मी हे नायकाचं शीट मास्क यूज करते, ज्यात आहे पर्ल एक्स्ट्रॅक्ट आणि हायलुरॉनिक ॲसिड. तर आपल्याला माहीतच आहे की हायलुरॉनिक ॲसिड ड्राय स्किनसाठी बेस्ट आहे. तुमची स्किन जी आहे ती हायड्रेटेड होते. तर इथे चेहरा क्लीन करून झाल्यानंतर आपल्याला शीट मास्क अप्लाय करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता यामध्ये भरपूर असं सिरम ऑलरेडी आहे. तर खूप काळजीपूर्वक जे आहे ह्याला आपण आता अनफोल्ड करणार आहोत आणि अशा प्रकारे हे आपल्या फेसवर अप्लाय करायचं आहे. तर शीट मास्क जे आहे ते आपल्या चेहऱ्यापेक्षा थोडेसे मोठे असतात, म्हणून आपल्याला याला अप्लाय करताना व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून छानपैकी अप्लाय करायचं आहे. आणि इथे मी माझी ट्रिक सांगते. मी जेव्हा कधी शीट मास्क अप्लाय करते त्याआधी त्याला 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये स्टोअर करते, कारण त्याने स्किनला एक कूलिंग सेन्सेशन मिळतं. प्लस तुमच्या स्किनवर काही पफीनेस असेल तर तोसुद्धा रिड्यूस व्हायला मदत होते. तर अशा प्रकारे हे मी अप्लाय करते. तुम्ही पाहू शकता. व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि हे आता अप्लाय करून झालं आहे. 15 मिनटं हे असंच राहू द्यायचं. सोबत जो पॅक आहे त्यामध्ये सुद्धा बरंच सिरम असतं, ते अजिबात वाया घालू नका. खूप इफेक्टिव्ह असतं ते. तर ते अशा प्रकारे हातावर घेऊन आपले जे कन्सर्न पॉईंट्स आहेत तिथे अप्लाय करायचं. हाताला तुम्ही अप्लाय करू शकता, गळ्याला मानेला अप्लाय करू शकता. ते एरिया कधीच इग्नोर करायचे नाहीत. कोपर म्हणजेच एल्बोजला तुम्ही हे अप्लाय करा, त्यामुळे ड्राय स्किनमधून तुम्हाला सुटका मिळेल. 15 मिनटानंतर असं अलगदपणे मास्क जे आहे ते रिमूव्ह करायचं आणि तुम्ही पाहू शकता रिझल्ट की किती इन्स्टंटली माझी स्किन हायड्रेटेड आणि प्लम्प दिसते आहे. उरलेलं सिरम व्यवस्थितपणे मसाज करत करत स्किनमध्ये आपल्याला मुरवून घ्यायचं आहे. त्यामुळे स्किनला सुद्धा एक छान ट्रीट मिळते. तुम्ही पाहाल किती छान माझी स्किन हायड्रेटेड दिसते, जी आधी खूप ड्राय दिसत होती. तर ह्या नायका शीटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की चेक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.